हाय, हॅलो, नमस्कार. मी माधवी डिझायनर या चॅनलवर तुमचे स्वागत करते. आज इथे तुम्हाला मी ट्रेंडिंग स्लीव्हचे कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे. ही डिझाइन आपण नॉर्मल स्लीव्हला अटॅच करणार आहोत आणि तसेच हे स्लीव्हज घालायलाही खूप कम्फर्टेबल आहे. चला तर चालू करूयात आपण. इथे मी लांबीला 14 आणि रुंदीला 16 अशा प्रकारे 2 पीस घेतले आहे फॅब्रिकचे. त्याला सुद्धा मी डबल फोल्ड केलेला आहे आणि फॅब्रिकच्या खालच्या साईडला एक स्टोन वर्कची बॉर्डर आहे. ती आपण स्लीव्हच्या खालच्या साईडला ठेवायची आहे. त्यानंतर जिथे आपला फोल्डिंग साईड येतं तिथून आपल्याला स्लीव्हची लांबी मोजायची आहे. सॉरी, मार्क करायचं आहे लांबीचं. तर 13 इंचावर मी एक मार्क केलेलं आहे. ते आपली आहे स्लीव्हची लांबी. आणि मध्ये सुद्धा मी 13 इंचावर एक मार्क केलेला आहे. आणि ते दोन्ही मार्क आपल्याला जॉईन करून घ्यायचे. एक सरळ रेष आखून घ्यायची आहे. ही झाली आपली 13 इंचावरची एक लाईन. त्यानंतर आपल्याला जिथून फॅब्रिक फोल्ड होतोय तिथून आपल्याला 7 इंचावर एक मार्क करून घ्यायचा आहे. जिथून आपण 13 इंचावर वरती मार्क केलं होतं तिथेच आपल्याला 7 इंचावर एक मार्क करायचा आहे. जिथे फोल्डिंग येते फॅब्रिकचं तिथून आपल्याला 7 इंचावर घ्यायचं आहे. त्यानंतर मी मध्ये सुद्धा 7 इंचावर एक मार्क करून घेतलेला आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. रुंदीला 7 आणि लांबीला 13 अशा प्रकारे एक बॉक्स झाला. त्यानंतर वरतूनच आपल्याला 3.5 इंचावर एक मार्क करून घ्यायचा आहे. नंतर तो 3.5 इंचाचा जो पॉइंट आपल्याला मिळाला आहे तो पॉइंट आणि खाली 7 इंचाचा पॉइंट तो आपल्याला जॉईन करून घ्यायचा आहे. जॉईंट अशा प्रकारे करायचा आहे की तो एक कर्व शेप आला पाहिजे. कर्व शेप आला पाहिजे. हे बघा, एकदम सरळ जॉईन करायचं नाहीये. हलकासा राऊंड मध्ये आला पाहिजे. त्यानंतर हा शेप आपण कट करून घेऊया. जसं मी राऊंड शेप घेतला आहे तसंच आपण कटिंग करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मला इथे 2 स्लीव्हचे पॅटर्न मिळाले आहे. त्यातला आपण एक पीस घेऊयात. एक पीस घेऊया. त्यानंतर इथे आपल्याला जी बॉर्डर आहे तिथून आपल्याला वरच्या साईडला अर्धा इंचावर आपल्याला असं प्लीट्स टाकून घ्यायचे आहेत. आणि ते प्लीट्स आपण मशीनवर शिवून घेऊयात. ते प्लीट्स आपल्याला वरच्या साईडलाच फोल्ड करायचे आहे. वरच्या साईडला फोल्ड केल्यामुळे काय होते, प्लीट्स एकदम छान दिसतात आणि शेपही, डिझाईनचा शेपही एकदम अगदी बरोबर व्यवस्थित येतो. हे बघा, व्हिडिओ दाखवले आहे तशा प्रकारे तुम्ही शिवून घ्यायचं आहे. त्यानंतर दुसऱ्या साईडला सुद्धा आपण वरच्या साईडलाच प्लीट्स घ्यायचे आहेत अर्धा इंचावर. जसं आपण या साईडला घेतलं होतं त्याच प्रकारे इथे सुद्धा आपल्याला प्लीट्स घेऊन यायचे आहेत. हे बघा, अशा प्रकारे हे झाली आपली स्लीव्हची डिझाईन. त्यानंतर आपण त्याचा मध्य काढायचा आहे. ते प्लीट्स एकमेकांवर ठेवून आणि ती बॉर्डर एकमेकांवर ठेवून अशा प्रकारे आपल्याला एक सेंटर मिळतो तो कट करून घ्यायचा आहे. तो सेंटर आपल्याला मेन स्लीव्हला अटॅच करण्यासाठी उपयोगी येईल. आता मी इथे एक नॉर्मल स्लीव्ह घेतलेला आहे. म्हणजे आपण रेग्युलर स्लीव्ह जसं घेतो त्या प्रकारे मी इथे रेडी करून घेतलेला आहे. याची लांबी आहे 3.5 इंच. 3.5 इंचाची मी स्लीव्ह घेतलेला आहे आणि राऊंड तुमच्या मेजरमेंट नुसार घ्यायचा आहे. याचा मी मिडल काढून त्यानंतर आपल्याला 2 इंचावर एक मार्क करायचा आहे. दोन्ही साईडला 2-2 इंचावर मार्क करायचा आहे. त्यानंतर 2 इंचानंतर आपल्याला त्याच्यावर 2 इंचावर ठेवून 3 इंचावर मार्क करायचा आहे. त्याच्या पुढे दोन्ही साईडला 3-3 इंचावर मार्क करायचा आहे. नंतर आपल्याला ते रेडी केलेलं आहे डिझाईन ते घ्यायचं आहे. त्याचा तो सेंटर आहे
तो सेंटर आणि मेन स्लीव्हचा सेंटर हा आपल्याला दोन्ही अटॅच करायचा आहे. त्याच्यावर पिन लावून घ्यायचा आहे. अशा प्रकारे पिनअप करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण जे प्लीट्स बनवले होते तो प्लीट्सचा स्टार्टिंगचा भाग तो आपल्यावर 2 इंचावर आपण मार्क केला होता तिथे ठेवून आणि प्लीटचा जो एंडिंगचा पॉइंट आहे तो 3 इंचावर ठेवून अशा प्रकारे आपल्याला मशीनवर शिवून घ्यायचा आहे. आणि स्टिच करताना अर्धा इंचावर आपल्याला शिवून घ्यायचं आहे. जसं आपण स्लीव्ज ब्लाउजला अटॅच करणार आहोत अर्धा इंचावर, त्याच प्रकारे इथे सुद्धा आपण अर्धा इंचावर शिलाई मारून घ्यायची आहे. आणि मध्ये जो पार्ट येतो तो पार्टला आपण 2 प्लेट्स द्यायचे आहेत. अशा प्रकारे आपले हे झाले डिझायनर स्लीव्ज. हे स्लीव्ज आपण जसे नॉर्मल स्लीव्ज कसं ब्लाउजला अटॅच करतो त्याच प्रकारे अटॅच करून घ्यायचे आहे. त्यानंतर मी इथे तुम्हाला दाखवते बघा, नॉर्मल स्लीव्ज आहे आतमध्ये आणि वरती ते डिझाईन आहे. त्याच्यामुळे घालायला पण काही प्रॉब्लेम होणार नाही, अगदी कम्फर्टेबल आहे. हे बघा अशा प्रकारे मी ब्लाउजला अटॅच करून घेतलेला आहे आणि आतमध्ये आपले हे शॉर्ट स्लीव्ज असणार आहे आणि वरून आपली डिझाईन असणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा. धन्यवाद.